भूषणजी, केंद्र सरकारनं या नव्या GST सुधारणा MSME क्षेत्रासाठी एक नवा आयाम असल्याचं म्हटलेलं आहे. या क्षेत्रातले उद्योजक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? कारण की आपल्याला जी चर्चा करायची आहे त्या अनुषंगानं आधी जी कररचना होती GSTची त्यामध्ये कशा प्रकारचे बदल झालेले आहेत आणि यामुळे काय वातावरण आहे सध्या लघु उद्योगामध्ये, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आपण GSTची चर्चा करत असताना GSTच्या आधी जी कर प्रणाली होती तेव्हा काय परिस्थिती होती, तेव्हा MSMEसाठी किंवा लघुउद्योगांसाठी काय स्थिती असायची, विशेषतः कंझ्युमरसाठी काय स्थिती होती. GST आल्यानंतर म्हणजे 2017ला जेव्हा GST आलं 1 जुलै 2017ला, त्याच्यानंतर काय त्यात बदल झाला आणि त्यानंतर आज जेव्हा ही GST 2 आले त्याच्यामध्ये काय बदल झाला, अशा 3 टप्प्याचा थोडासा एकत्र विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण GST पूर्वी वॅट होतं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्याच्या आधी सेल्स टॅक्स होतं, पण नंतर वॅट होतं, शेवटी एक्साईज होतं, उत्पादन शुल्क. मुंबईसारख्या शहरांमध्ये ऑक्ट्राय, कुठे सेस, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आता ॲज अ उद्योजक म्हणून म्हणजे आम्हाला काय सगळीकडे कंप्लायन्सेस, वॅटचं कंप्लायन्सेस, वॅटचं रेकॉर्ड मेंटेन करणं, ते वेळच्या वेळी भरणं, त्याला वेगळे नियम, एक्साईजचे वेगळे नियम, एक्साईजचे अधिकारी, ऑक्ट्रायचे वेगळ्या पैसे भरणं आणि त्याचा रेकॉर्ड मेंटेन, म्हणजे प्रक्रियेच्या पायऱ्या खूप जास्त होत्या. म्हणजे वेगवेगळे कर होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया खूप कराव्या लागत होत्या. आणि एवढ्या क्लिष्ट असताना त्याच्यामध्ये कुठेतरी काही एरर म्हणजे त्रुटी जरी निर्माण झाली तर मग त्याचा एक खूप त्रास व्हायचा. आणि पूर्वी असं होतं, ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकसूत्रता नव्हती. ती GST आला 1 जुलै 2017 नंतर जेव्हा GST आला त्यानंतर मी म्हणेन की उद्योजकांसाठी स्वतंत्र भारतामध्ये जे आजवर जी काही धोरणं झाली त्यापैकी सगळ्यात बेस्ट पॉलिसी डिसिजन हे GSTला आम्ही मानतो. आणि हे कोण म्हणेल, जे लोक आधीही लिगली धंदा करत होते, कर प्रणालीचा रिस्पेक्ट करत होते आणि कायद्याने धंदा करत होते, त्यांना GST म्हणजे एक पर्वणीच वाटली असं म्हणता येईल. त्यामुळे GST आल्यानंतर काय झालं, आता फक्त एकच टॅक्स प्रणाली, बाकी सगळे हटले. मला एकच ऑडिट करायचं आहे, एकच गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे ॲज अ MSME म्हणून मला खूप त्याचा ॲडव्हान्टेज झालं. म्हणजे पूर्वीचा क्लिष्टपणा निघून गेला, दबाव असायचा आमच्यावर पूर्वी, एक्साईजचा तर प्रचंड दबाव असायचा, तो आता निघून गेला. आता आम्ही सगळं सरळ झालं. GSTमुळे सगळ्या हे गोष्टी म्हणजे डिजिटल झाल्यामुळे सगळं हे उघड आहे. म्हणजे मी एखाद्या मॅन्युफॅक्चररने विकला माल, कोणाला विकला, समजा B2B असेल तर मी विकला, मला अपलोड करायला लागतं, विकत घेणाऱ्याला माहिती असतं ह्याने अपलोड केलं की नाही, सगळा एकदम व्यवहार हा ट्रान्सपरंट असा झाला GSTमुळे. त्याचा खूप फायदा आम्हाला झाला. ह्याचा फायदा जर आपण म्हटलं की MSMEचं मी तुम्हाला सांगितलं, आता कंझ्युमरला कसा झाला तुम्हाला सांगतो. पूर्वी टॅक्स रचनेप्रमाणे म्हणजे पूर्वीची जी कर प्रणाली होती, मी म्हटलं वॅट, एक्साईज, ऑक्ट्राय, लोकल टॅक्सेस, अमुक तमुक बऱ्याच गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये मी एक 2-4 उदाहरणं आणली आहेत. साबण म्हणजे आपण गृहोपयोगी वस्तू बघूया, साबणावर पूर्वी जवळजवळ 31.31% एवढा टॅक्स लागायचा. म्हणजे तुम्ही जो साबण विकत घ्यायचा GST पूर्वी त्यावर 31.31% टॅक्स लागायचा. तो आता नवीन GST आल्यावर तो 18% झाला आणि आता GST 2मध्ये तो 5%वर आला. म्हणजे GSTमुळे कंझ्युमरचे, ग्राहकाचे किती पैसे 31%वरून आता 5%वर, आधी 18%, आता 5%. तूप लोणी सिमिलर 14-20% होतं, ते 12%वर आणलं, 12%वरून आता 5%वर आलं. अगदी तुमचं भांडी, हाऊसहोल्ड कटलरी जी असायची त्याच्यावर 18% टॅक्स होता, 18% टॅक्सवरून ते 12%वर आलं GST आल्यानंतर आणि आता ते 5%वर आलं. ट्रॅक्टर, आता शेतकऱ्यांचा आपण विचार करतो, ट्रॅक्टरवर त्या काळामध्ये 13.85% टॅक्स होता GST पूर्व. आणि जेव्हा GST आलं 2017 नंतर तो 12%वर आला, म्हणजे कमी झाला थोडा. आता तो 5%वर आणला आहे. GST 2ने तो 5%वर आणला. शेतीला लागणारी कीटकनाशकं ह्याच्यावर 24 ते 26% टॅक्स होता जेव्हा वॅटच्या जमान्यामध्ये, पूर्वीच्या जमान्यात.
तो नंतर आला GSTने तो 12 ते 18% आणला होता. वेगळ्या वेगळ्या प्रकारची रसायनं असायची, त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा टॅक्स होता 12 ते 18%. आता त्याचं सुलभीकरण केलं आणि ते सरळ 5% आणलं. मला सांगा, म्हणजे मी मग जे सुरुवातीलाच म्हटलं की GST हे एक अत्यंत उत्तम पॉलिसी डिसिजन होतं 2017चं. ते ह्याच कारणासाठी की त्याचा फायदा MSMEला झाला, त्याच्या व्यवहारातील त्याच्या ऑपरेशनमधल्या क्लिष्टता निघून गेली, प्रेशर कमी झालं आणि कन्झ्युमर जो बायर आहे, जो सामान्य नागरिक आहे, ज्याच्यासाठी आम्ही हे वस्तू बनवतो, त्यांना त्याच्यात जो टॅक्स भरायला लागायचा तो आता हळूहळू कमी झाला. आता तो एकदमच कमी करण्यात आला आहे. हां, म्हणजे GSTची जो पहिला टप्पा होता त्या टप्प्याने